प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण काही शब्द इंग्रजीचे घेऊयात आणि त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डरने कशा पद्धतीने लावायचे ते आपण अभ्यासूयात. पॉकेट, स्लो, कम, कम, मँगो, हे 4 शब्द आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर या शब्दांना अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावण्यासाठी आपल्याला सुरुवातीला या शब्दांचे पहिले अक्षर या ठिकाणी आपण लिहून घेऊया. पॉकेटचं पी, स्लोचं एस, कमचं सी आणि मँगोचं एम. आता ABCDच्या क्रमानुसार हे शब्द आपल्याला लावायचे आहेत. तर आपण ABCD म्हणणार आहोत आणि जो अक्षर पहिल्यांदा येईल क्रमानुसार त्याला आपण 1 नंबर देणार आहोत. ABCC हे पहिल्या नंबरला आलं. DEFGHIJK LM, M हे 2 नंबरला, NOP, P हे 3 नंबरला, QRS, S हे 4 नंबरला. म्हणजे C ने सुरुवात होणारा शब्द 1 नंबरला येईल, M ने सुरुवात होणारा शब्द 2 नंबरला येईल, P ने सुरुवात होणारा शब्द 3 नंबरला येईल आणि S ने सुरुवात होणारा शब्द या ठिकाणी 4 नंबरला येईल. तर अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण जे शब्द या ठिकाणी आहेत ते आपण उत्तरामध्ये लिहूया की कशा पद्धतीने अल्फाबेटिकल ऑर्डर आपण या शब्दांची लावलेली आहे. तर सुरुवातीला कम, त्याच्यानंतर मँगो, मँगो, त्याच्यानंतर पॉकेट आणि त्याच्यानंतर स्लो. तर हे आपलं उत्तर असायला पाहिजे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार. आता आपण पाहूया पुढचे शब्द की कशा पद्धतीने आपल्याला असं पण होईल की पहिलं अक्षर सगळ्याच शब्दांचं सारखं राहील आणि त्या शब्दांना आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरने लावावं लागेल. बघूया कशा पद्धतीने. ट्री, टॉप, टेक्स्ट, टेक, ट्रॅक्टर, टुडे. आता हे शब्द आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. ट्री, टॉप, टेक्स्ट, ट्रॅक्टर, टुडे. आता या शब्दांमध्ये आपल्याला सुरुवातीला यांच्या पहिल्या अक्षरावरून आपल्याला यांना अल्फाबेटिकल ऑर्डरने लावता येणार नाही. आपण क्रमांक 2चं जे अक्षर आहे प्रत्येक शब्दाचं ते सुरुवातीला लिहू. ट्रीमध्ये आर आहे, टॉपमध्ये ओ आहे, टेक्स्टमध्ये ई आहे, टेकमध्ये ए आहे, ट्रॅक्टरमध्ये पुन्हा आर हे दुसऱ्या क्रमांकाला आहे आणि टुडेमध्ये ओ आहे. आता ज्या 2 शब्दांमध्ये दुसरं अक्षर देखील सारखं आहे त्याचं आपण तिसरं अक्षर या ठिकाणी लिहूया. तर ट्रीमध्ये तिसरं अक्षर ई आहे, टॉपमध्ये तिसरं अक्षर पी आहे, या ठिकाणी ई नाही आहे दुसऱ्या शब्दामध्ये, त्याच्यानंतर ए पण नाही आहे, आर आहे. तर ट्रॅक्टरमधल्या आरमध्ये ए हे तिसरं अक्षर आहे आणि टुडेमधल्या शब्दामध्ये टुडे या शब्दामध्ये डी हे तिसरं अक्षर आहे. आता याच्यावरून आपण क्रम ठरवूया. सुरुवातीला दुसऱ्या अक्षरावरून ठरवूया. तर ए अक्षर असणारं दुसरं हा शब्द पहिला राहील, त्याच्यानंतर ई अक्षर असणारा शब्द दुसरा राहील. आता आपल्याला आर आणि ओमध्ये पहिले कोण येतं? तर ओ येतं, कारण की आपण जेव्हा ABCD म्हणतो OPQR, मग ओ हे अक्षर तिसऱ्या क्रमांकाला राहील असं आपण समजून घेऊया. पण त्याच्यामध्ये पण आता तिसरं अक्षर डी आणि पी याच्यामध्ये हे 3 क्रमांकाला राहील आणि हे 4 क्रमांकाला राहील. आता आर हे दुसरं अक्षर असणारे 2 शब्द आहेत, त्याच्यामध्ये ए सुरुवातीला आलेलं आहे ट्रॅक्टरमध्ये, तर हे राहील 5व्या क्रमांकाला आणि ई हे अक्षर असणारं ट्री हे हा शब्द राहील 6व्या क्रमांकाला. तर अशा पद्धतीने आपण आता याला मार्किंग करून घेणार. तर ए हे दुसरं अक्षर असणारं पहिला शब्द राहील, ई हा दुसरा अक्षर असणारा दुसरा शब्द राहील, तिसरा शब्द OD म्हणजे टुडे हा राहील, चौथा OP असणारा म्हणजे टॉप हा राहील चौथा शब्द, त्याच्यानंतर 5वा शब्द हा ट्रॅक्टर होईल आणि 6वा शब्द ट्री होईल. तर आता आपण याला जे आहे तर अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण याला आन्सर याचा आता लिहिणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी मांडायचं असतं. तर आपण लिहूया अल्फाबेटिकल ऑर्डरने हे सगळे शब्द. पहिलं आन्सरमध्ये आपण लिहूया. पहिलं आहे टेक, 2 नंबरला आपण लिहिणार टेक्स्ट, 3 नंबरला आहे टुडे, टू डे, 4 नंबरला आहे या ठिकाणी टॉप, 5 नंबरला आहे ट्रॅक्टर, ट्रॅक्टर आणि 6 नंबरला आहे ट्री. तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही जर का याला पुन्हा पाहिलं तर तुमच्या हे लक्षात येणार आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी हे अल्फाबेटिकली लागलेले आहेत. बघा, टी सगळ्यांमध्ये सारखं आहे, ए हा अक्षर 2 नंबरचा
टेकमध्ये तो पहिल्यांदा येईल. ई हा अक्षर पहिल्यांदा 2 नंबरला येईल. आता ओची दुसरं अक्षर ओ असणारे शब्द याच्यामध्ये डी पहिल्यांदा येईल, तिसरं आणि तिसरं पी नंतर येईल. अशा पद्धतीने तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डर लावू शकता. आता याच्यानंतर आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. फार्म, हेन, मंकी, बॉय आणि एक शब्द प्लांट. आता या शब्दांना आपल्याला अल्फाबेटिकली लावायचं आहे. तर आपण कशा पद्धतीने लावणार? तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, या शब्दांचे पहिलं अक्षरांना आपण नोटीस करून घेणार, लिहून घेणार. FHMBP. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की सगळे अक्षर वेगवेगळे आहेत. तर यांना आपण क्रम देऊन टाकू की कोणतं अक्षर ए पासून झेड पर्यंत जेव्हा आपण म्हणतो तेव्हा क्रमाने पहिलं, दुसरं, तिसरं येईल. तर बी हे पहिल्या नंबरला येईल. CDEFGH. तर एफ हे 2 नंबरला, एच हे 3 नंबरला, IJKLMNOP, मग एम 4 नंबरला आणि पी 5 नंबरला. मग या ठिकाणी आपण काय करूया, बी अक्षर असणारा शब्द पहिल्या नंबरला, एफ अक्षर असणारा शब्द 2 नंबरला, एच अक्षर असणारा शब्द 3 नंबरला, एम अक्षर असणारा शब्द 4 नंबरला आणि पी अक्षर असणारा शब्द 5 नंबरला या ठिकाणी आपण लिहून घेऊया. मग याला आपण आता उत्तरामध्ये अल्फाबेटिकली मांडून घेऊ. याचा आन्सर बॉय हे 1 नंबरला येईल, फार्म हे 2 नंबरला, हेन 3 नंबरला, मंकी 4 नंबरला आणि प्लांट हे 5 नंबरला. अशा पद्धतीने या शब्दांचं अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. हे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि याचा अभ्यास करा. आता आपण पुन्हा एक उदाहरण बघूया. बॉक्स, बेंच, बॅग, बर्न, बीट. आता हे शब्द तुम्ही पाहिले तर सगळेचे सगळे शब्द बीने सुरू होत आहेत. तर आपण या ठिकाणी या शब्दांमधील दुसऱ्या अक्षरावरून आपण याची अल्फाबेटिकल ऑर्डर लावणार आहोत. तर बॉक्समध्ये दुसरं अक्षर ओ आहे, बेंचमध्ये दुसरं अक्षर ई आहे, बॅगमध्ये दुसरं अक्षर ए आहे, बर्नमध्ये दुसरं अक्षर यू आहे आणि बीटमध्ये दुसरं अक्षर ई आहे. आपण पाहू शकता की ई हे दुसरं अक्षर असणारे या ठिकाणी 2 शब्द आहे. मग त्या ईच्या समोर आपण आता तिसरं अक्षर लिहिणार. बेंचमध्ये एन आहे आणि बीटमध्ये ई आहे. आता या शब्दांना आपण क्रम देणार आहोत. तर या ठिकाणी एने सुरू होणारा शब्द निश्चितच पहिल्या नंबरवर येईल, BCDE. आता ईने सुरू होणारा शब्द 2 नंबरला येईल. मग परंतु कोणता शब्द 2 नंबरला येईल तर हा, आणि एनने येणारा हा 3 नंबरला येईल. त्याच्यानंतर OPQRSTU म्हणजे ओ हे 4 नंबरला येईल आणि यू हे 5 नंबरला येईल. तर आपण शब्दांना आपण क्रम देऊन टाकू अशा पद्धतीने. 1 नंबरला बॅग ए असणारं, EA असणारा शब्द 2 नंबरला येईल, EN असणारा शब्द 3 नंबरला येईल, ओ असणारा शब्द 4 नंबरला येईल आणि यू असणारा शब्द 5 नंबरला येईल. तर या ठिकाणी आपण उत्तर तयार करूया आपलं, की आन्सर अल्फाबेटिकल ऑर्डरसाठी आपण बॅग पहिले घेणार आहोत, बीट त्याच्यानंतर घेणार आहोत, बेंच त्याच्यानंतर घेणार आहोत, त्याच्यानंतर 4 नंबरला आपण बॉक्स हा शब्द घेणार आहोत आणि 5 नंबरला आपण बर्न हा शब्द घेणार आहोत. अशा पद्धतीने सुरुवातीचं सारखे अक्षर असले तर दुसऱ्या अक्षरावरून आपल्याला डिसाईड करावं लागेल, ठरवावं लागेल की कोणता शब्द क्रमाने अल्फाबेटिकल ऑर्डरने येईल. आणि दुसरं अक्षर देखील, दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर देखील जर का सारखं असेल तर आपल्याला तिसऱ्या अक्षराची मदत घ्यावी लागेल. तर अशा पद्धतीने अल्फाबेटिकल ऑर्डर्स आपल्याला लावावे लागतात. 1 ते 2 मार्काला हा प्रश्न आपल्याला येतो. तर आपण असे शब्द घ्यावे आणि सराव करावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.